नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर श्रावण महिना चालू आहे आणि पाऊसही जोरदार आहे. तर म्हटलं चला काहीतरी चमचमीत झणझणीत असं बनवू आणि ते तुमच्यासोबत शेअर करू. तर मी इथे घेतलेलं आहे मटकी आणि मूग. तर इथे मी आता मिक्स करून घेते आणि चांगले स्वच्छ धुवून घेते. जवळजवळ पाव किलोच्या आसपास होतं, त्यापेक्षा कमी घेतली तरी चालतं आहे. तर अशा पद्धतीने आता त्याला मी एक शिट्टी काढून घेते किंवा मग बॉईल केलं तरी चालतं. इथे आता एक शिट्टी काढून घेते कुकरला. मूग आणि मटकी मी मिक्स करून घेतलेला आहे. तर आणि इथे मी थोडे 2 ते 3 छोटे आकाराचे बटाटे घेतलेले आहे. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून पटकन शिजतं. तसं जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला, फक्त बोटचेपे होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी आता शिजवून घेते. तोपर्यंत बाजूलाच मसालाही वाटून घेते. इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यानंतर कांदा भाजून घेतलेला आहे आणि मग थोडे मसाले, वेलची, लवंग, मिरे आणि थोडीशी मेथी होती. त्यानंतर आले, लसूण, हिरवी मिरची, थोडीशी तिखटपणा येईल म्हणून, आणि कोथिंबीरीच्या काड्या मात्र नक्कीच घाला, त्याच्याने खूप चव पण येते आणि छान होतं. अशा पद्धतीने आता हे मी वाटण करून घेते. बघू शकता इथे हे वाटण झालेलं आहे. छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची. इथे बघू शकताय मस्त झालं होतं. आता इथे आपण फोडणी करून घेणार आहोत. त्यासाठी मी 4 ते 5 पळ्या तेल घातलं आहे. नंतर हवं असल्यास अजून ॲड करता येतं आपल्याला. तर इथे मी तेल घालून घेते. तेलात आता फोडणी घालायची आपल्याला. फोडणीसाठी मग तेजपत्ता, जिरे, मोहरी अशी छान फोडणी तडकू द्यायची. आणि बिहाइंड द सीन म्हणाल तर बघा, एका व्हिडिओसाठी किती आपल्याला पसारा करावा लागतो किंवा किती मेहनत घ्यावी लागते. जो व्हिडिओ बनवतो त्याला हे नक्कीच कळतं. सो आता बघू शकता. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. इथे आता तेजपत्ता, जिरे, मोहरी हे छान तडकू द्यायचं. थोडासा मसाला घालते, धने जिरे पूड घालते. अशा पद्धतीने ही फोडणी आपण थोडी बसून घेऊया. बघू शकता. आता इथे आपण वाटण केलेला मसाला घालणार आहोत. याच्यात खोबरं, कांदा होता आणि थोडे खडे मसाले घालायचे असतील तेवढे. जगभरातले सगळे खडे मसाले घाला, तुम्हाला स्पायसी हवं असेल तर. बघू शकता छान मसाला असा. मस्त झाली होती मिसळ. आणि श्रावण महिन्यात तसे उपवास असतात, गोड गोड खाऊन कंटाळतो, तर मग काहीतरी चमचमीत झालंच पाहिजे म्हणून मी मिसळ पावचा बेत केला होता. आता इथे थोडीशी हळद घालून घेतली जेणेकरून रस्स्याला छान रंग येतो. म्हटलं मग ही मिसळ पाव तुमच्यासोबत शेअर करावं. आता हे एक शिट्टी काढून झाली होती. छान असं शिजलं होतं ते मटकी, मूग आणि मटकी. बोटचेपे होईपर्यंत शिजवायचे, जास्त गाळ होऊ द्यायचं नाही आहे. अगदी बॉईल करून घेतलं तरी चालतं. त्यातच मी बटाटेही शिजवून घेतलेले होते. आता ते बटाट्याची साल काढून आपल्याला ते कट करून घ्यायचे आणि हे थंड होतं आहे. आणि हा खालचा जो कट आहे, जो बॉईल केलेलं जे पाणी उरलेलं आहे ते आपल्याला रश्श्यासाठी पुढे कामातच येतं. अजून जास्त असलं तरी चालतं जरा. इथे आता हे लाल तिखट, हे आता आमच्या 5 प्रकारच्या मिरच्या ऑलरेडी मिक्स करून दळून आणलेलं असतं वर्षभरासाठी हे लाल तिखट. तर वेगळं काही लाल रंग येण्यासाठी बेडगी मिरची वगैरे वापरायची गरज नसते आमच्याकडे. हेच लाल तिखट वापरलं तरी छान असा रंग येतो रश्शाला. कुठल्याही मसाल्याच्या भाजीला हेच तिखट आम्ही वापरत असतो. पुन्हा वेगळं लाल तिखट घालायची गरज नसते रंग येण्यासाठी किंवा तरी येण्यासाठी. आता इथे हा जाणार आहे रस्सा किंवा जे बॉईल करायचं जे पाणी उरलं होतं ते. बघू शकता अगदी घरात मस्त असा खमंग वास सुटलेला होता, घमघमाट दरवळत होता. इथे आता हे
थोडं चवीनुसार मीठ घालायचं. आधी आपण थोडंसं बॉईल करताना घातलेलंच होतं म्हणून जरा विचार करून घालायचं. तर इथे आता हा रस्सा आपला उकळायचा आहे. थोडी उकळी आली की मग त्यात आपल्याला बटाटे घालायचे आहेत. बटाट्याची साल काढून त्यांना आपण कट करून घेणार आहोत. इथे आता मी बटाट्याची साल काढून घेतली आणि ते कट करून घेते. कट केले की लगेच ते रश्श्यात उकळला. आपला रस्सा ऑलमोस्ट उकळतच आलेला होता. त्यात ते ॲड करायचं आहे. बटाटा हा लागतोच, मिसळपाव म्हटली म्हणजे बटाटा आलाच. तर अशा पद्धतीने बघू शकताय. इथे आता रस्स्याला उकळी आली होती छान. वाव, किती छान झालं होतं. आता याला तरी येते, बघू शकताय तुम्ही. रंग पण सुरेख होता, लाल अगदी. आता उकळी आल्यानंतर घालते त्यात मी आपली बॉईल केलेली उसळ, मटकी आणि मुगाची. आणि ऑलमोस्ट आपली मिसळ रेडी झालेली आहे, बघू शकताय. परफेक्ट रंग, परफेक्ट तर्री. आणि हवं असल्यास अजून पाणी ॲड करू शकतात, पण आमच्यासाठी इनफ होतं ते. इथे आता बघू शकताय झाली आपली रेडी मिसळ. आता पाव भाजून घेते, बटर लावून किंवा तूप पण भाजू शकतात तुम्ही. गरमागरम पाव आणि गरमागरम मिसळ, वा वा वा, तोडच नाही याला तर. आणि श्रावणात तसंही आपण दुसरं काही तिखट जास्त खातच नाही आहे. सो नक्कीच ही मिसळ तुम्ही पण ट्राय करा. आता आली आहे सर्विंगची वेळ. छान असं सर्व करून घेते. आणि हो, व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्कीच करा. मिसळपाव कसा वाटला तेही सांगा. आता ही झाली मिसळ, त्यावर थोडासा रस्सा किंवा तर्री. त्यानंतर मिसळपाव म्हटलं म्हणजे त्यात आला फरसाण. सो ते फरसाण ॲड करायचं, मस्त कांदा आणि वरून लिंबू पिळायचा. आणि हा वाव, अगदीच यम्मी आणि टेस्टी. असं सगळ्यांच्या आवडीचा हा बेत होता. चला तर मग, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मिसळपाव कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बघू शकताय कांदा, लिंबू आणि शेवटी जातोय आपला पाव. चला तर मग तुम्हीही ट्राय करून बघा नक्कीच. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.